हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा 1.5 द नेकलेस हा लेसन. या अगोदर मी सर्व जो युनिट 1 आहे त्याच्या तो युनिट 1च्या ज्या लिंक असतील तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तुम्ही सर्व लेसन आणि पोएम त्यामध्ये बघू शकता. तुमच्याकडे जर हेडफोन असतील तर ते निश्चित वापरा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याचबरोबर लाईकसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया. द नेकलेस. द नेकलेस म्हणजेच हार, तो हार. द नेकलेस, गळ्यातला हार. पार्ट फर्स्ट, पहिला भाग. मॅथिल्डा वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्डा एक सुंदर आणि मोहक मुलगी होती. बोर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क. जणू काही कमनशिबीमुळे, तिचं जे असलेलं कमनशीब आहे त्या नशिबाच्या चुकीमुळे, तिच्या कमनशिबाच्या चुकीमुळे तिचा जन्म एका क्लर्क घरात झाला होता. शी हॅड नो मीन ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रॅट. तिच्याकडे कुठलंही साधन नव्हतं. ऑफ बिकमिंग नोन म्हणजे फेमस होण्यासाठी असेल किंवा ओळख होण्यासाठी तिची. अंडरस्टूड समजून घेण्यासाठी, लव्ड प्रेम करण्यासाठी, ऑर बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रेट किंवा मग एखाद्या ॲरिस्टोक्रेट व्यक्तीसोबत, श्रीमंत व्यक्तीसोबत काय लग्न होण्यासाठी तिच्यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, कारण ती गरीब घरात जन्मालेली होती. सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि म्हणूनच तिने शिक्षण मंत्रालयात, जो की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये काम करणारा एक मायनर ऑफिसर आहे, एक अल्पवयीन अधिकारी किंवा एक मायनर ऑफिसरशी तिचं काय झालं तर लग्न तिने केलं. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. तिने साधा पोशाख घातला होता, ड्रेस घातला होता, कारण शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण यापेक्षा अधिक चांगले तिला परवडणारं कधीच नव्हतं. शी सफर्ड एंडलेसली, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered endlessly म्हणजे तिला खूप त्रास होत होता, खूप त्रास ती सहन करत होती. Feeling तिला वाटायचं she was entitled to all the luxuries of life. तिला वाटत होतं की आयुष्याच्या सर्व सुखसुविधांचा तिला हक्क आहे. त्यामुळे ती खूप स्वतःचा सफर करायची खूप त्रास ती सहन करत होती. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिला खूप त्रास व्हायचा. कशामुळे तर बिकॉज ऑफ हर शॅबी. शॅबी म्हणजे काय, अव्यवस्थित किंवा मग आपण त्याला काय म्हणतो ओल्ड असं जे घर होतं, त्यामुळे तिला काय व्हायचं, त्याचा खूप त्रास व्हायचा, खूप वाईट वाटायचं. जुनाट असं तिचं घर, पुअरली फर्निश्ड हाऊस, आणि असमाधानकारपणे एक तिचं घर होतं किंवा मग जर्जर झालेली तिच्या घरामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. ते तिला वाईट वाटायचं. All these things that another woman for her class would not even her noticed tormented her and made her resentful. All these things, या सर्व गोष्टी, that another woman of her class म्हणजे तिच्याच ज्या काही समूह क्लासच्या वुमेन्स असतील, would never ever have noticed, त्यांनी कधी या नोटीस केल्या नव्हत्या. Tormented her, त्यामुळे तिला त्याचा त्रास व्हायचा किंवा तिला खूप यातना त्याच्या व्हायच्या. अँड मेड हर रिसेंटफुल, आणि त्यामुळे ती खूप काय करायची, चिडचिड करत होती किंवा मग तिला खूप त्याचा राग यायचा, संताप यायचा. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेटियल मेन्सन विथ वॉस्ट रूम, इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड्स. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड, तिने स्वप्न बघितलं होतं की ऑफ अ ग्रँड पॅटेलियल मेन्सन. ग्रँड म्हणजे काय, भव्य अशा प्रकारचं, आणि पॅटेलियल म्हणजेच त्याला आपण म्हणतो राजेशाही असा राजवाडा किंवा मग हवेली. मेन्सन म्हणजे हवेलीचं तिने स्वप्न बघितलं होतं, आणि त्या हवेलीमध्ये विथ वास्ट रूम्स म्हणजे मोठ्याल्या विस्तीर्ण अशा रूम्स, अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, आणि आमंत्रितांसाठी छोट्या छोट्या रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट, आणि जे आफ्टरनूनच्या दुपारच्या गप्पा होतात त्यासाठी परफ्यूम, सुगंधित अशा रूम्स, विथ क्लोज फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत जे दुपारच्या गप्पा होतात, अशा प्रकारची एक ग्रँड हवेलीचं तिने स्वप्न बघितलं होतं.
Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. तरीही तिच्याकडे कोणतेही श्रीमंत असे कपडे नव्हते, रिच कपडे नव्हते, महाग असे कपडे, नो ज्वेल्स, ज्वेल्स म्हणजे कुठले दागिने नव्हते, नथिंग अँड दीज काहीच नव्हतं, अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड, आणि याच गोष्टींचा तिला काय होती तर आवड होती. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इनव्हीड, टू बी सॉट आफ्टर. शी वॉन्टेड सो मच चार्म, टू बी इनव्हीड, टू बी सॉट आफ्टर. याचा अर्थ असा होतो की तिला मोह वाटत होता, टू बी इनवी मत्सर व्हायचा तिला या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या ज्वेलरीज आणि ड्रेसेसचा तिला काय होता, एक मत्सर होता, एक हेवा तिच्याकडे होता. शी हॅड अ रिच फ्रेंड्स, तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या कशा होत्या, श्रीमंत होत्या. अ फॉर्मर schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची एक श्रीमंत मैत्रीण होती, अ फॉर्मर क्लास स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, म्हणजे ती तिच्यासोबत एक माझी स्कूल मैत्रीण होती. whom she avoided visiting, ती काय करायची, तिला भेटायला टाळत होती. because afterwards she would weep, कारण नंतर काय व्हायचं तर शी वुड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिजरीज, कारण ती काय होईल नंतर दुःख, निराशा आणि दुःखाने ती काय राहत होती, रडत असे, त्यामुळे ती भेटायची तिच्या मैत्रिणीला टाळत होती. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रायम्फ, होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड. एका संध्याकाळी तिचा नवरा, हर हजबंड, केम होम घरी आला, विथ अन इयर ऑफ ट्राइम, आणि येताना त्याच्याकडे कसा होता, एक विजयाचा हेवा त्याच्याकडे होता, विजय तो घेऊन आला होता, थोडक्यामध्ये खुश होता. होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये काय होता, एक मोठा लिफाफा होता. लुक, बघ, तो म्हणाला, हिअर इज समथिंग फॉर यू, हे बा तुझ्यासाठी काहीतरी आहे. शी टोर ओपन द पेपर अँड ड्री आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड. तिने तो कागद फाडून एक कार्ड काढलं ज्यावर शब्द लिहिलेले होते किंवा प्रिंटेड होते, छापलेले होते. काय शब्द होते बघा ते, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रॅम्पने रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मादाम लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. याचा अर्थ होतो की वो जे काही शिक्षण मंत्री आणि मादाम त्यांचे मिसेस जॉर्ज रॅम्पेवने रिक्वेस्टेड, ते विनंती करतायत कशासाठी, त्यांना खुशीची विनंती करतायत की सोमवारी 18 जानेवारी रोजी संध्याकाळी मंत्रालयात तुम्ही काय करायचे तर यायचं आहे. कशाचं, ऑन द इव्हिनिंग मंडे जानेवारी 18, 18 जानेवारीला तुम्ही यायचंय संध्याकाळी इव्हिनिंगला, मंडेच्या दिवशी. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" Instead of being delighted म्हणजे तिला आनंद होण्याऐवजी, as her husband had hoped म्हणजे तिच्या नवऱ्याला असा अपेक्षा होती की ती काय होईल, आनंदी होईल, त्याऐवजी तिने काय केलं बघा, she threw the invitation on the table resentfully, तिने काय केलं, हे आमंत्रण रागाने टेबलावर फेकलं. अँड मटर्ड, आणि ती पुटपुटली, चिडून म्हणाली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, मी तुला काय करावे अशी तुमची इच्छा आहे. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, आणि मी गेले तर मी काय परिधान करावे अशी तुमची अपेक्षा आहे, असं तिने त्याला विचारलं, तिच्या नवऱ्याला. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, त्यांनी काय केलं नव्हतं, असं विचार केला नव्हता. ही स्टॅमर्ड, व्हाय, द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. याचा अर्थ होतो की तो तिथे भडकला. स्टॅमर्ड म्हणजे तोत्र बोलणे किंवा मग भडकणे, थोडक्यामध्ये आपण तोत्र बोलत तो म्हणला, म्हणजे ततममा करत तो बोलला, का तू थिएटरमध्ये जो ड्रेस घालून जात आहेस किंवा घालून जातेस तो मला खूप छान वाटतो.
इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तो मला कसा वाटतो, खूप छान वाटतो की तू तोच वेअर करावा. ही स्टॉप्ड, स्टन्ड, डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. ही stuttered, what is the matter? Let's see, Matilda, how much would a suitable dress cost? He stopped, तो थांबला, स्तब्ध झाला. स्टन म्हणजे स्तब्ध होणे, डिस्ट्रेस म्हणजेच काय झाला तर विचलित झाला. कसा? टू सी हिज वाईफ क्राईंग, त्याच्या बायकोला रडताना बघून तो कसा थोडासा विचलित झाला. बायको म्हणजे पत्नी. ही stuttered, what is the matter? तो पुन्हा तोतर बोलत बोलला, व्हॉट इज द मॅटर, काय घडलंय, काय झालं, काय आहे. लेट्स सी, बघूया मॅथिल्डा. हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, योग्य ड्रेसची किंमत किती असेल. शी थॉट फॉर अ मोमेंट, तिने एक क्षण विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट इमिजिएट रिफ्युजल. तिने थोडंसं कम्प्युटिंग केलं, म्हणजे हिशोब केला आणि त्वरित नकार न देता ती अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट इमिजिएट रिफ्युजल, म्हणजे कुठल्या प्रकारचं रिफ्युजल न करता किती किंमत सांगावी याबद्दल ती विचार करायला लागली. ॲट लास्ट शी आन्सर हेजिटेंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. तिने आता काय केलं तर एक संकुचित होऊन तिने उत्तर दिलं. शेवटी तिने एक संकुचित होऊन उत्तर दिलं. हेजिटेट म्हणजे संकोच बाळगून. आय डोंट नो एक्झॅक्टली, मला निश्चित सांगता येणार नाही. बट आय थिंक आय कुड डू इट, परंतु मला असं वाटतं की मी हे आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स, मी 400 फ्रँक्समध्ये तो ड्रेस घेऊ शकते, म्हणजे नवीन ड्रेस घेऊ शकते. ही टर्न अ लिटल पेल because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. He turned a little pale, म्हणजे तो थोडासा तो तिथे डगमगला किंवा मग तो थोडासा निस्तेज झाला, दुर्बल झाला. कारण 400 फ्रँक्स इतकी अमाऊंट त्याला द्यायची होती. कारण ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन, कारण तेवढीच अमाऊंट, एक्झॅक्ट अमाऊंट 400 फ्रँक्सची तेवढीच अमाऊंट तिने काय केली होती, सेव्ह केली होती. कशासाठी? टू बाय अ गन, एक बंदूक खरीदण्यासाठी, विकत घेण्यासाठी. फॉर हंटिंग समर, म्हणजे समरमध्ये उन्हाळ्यात काय करावं तर हंटिंग करावं याच्यासाठी. इन द कंट्री नियर नांटेर, नांटेरच्या जवळच ती जी कंट्री आहे तिथे शिकारीसाठी त्याला जायचं होतं आणि त्यासाठी त्याला बंदूक खरेदी करायची होती. विथ अ फ्यू फ्रेंड्स, त्याच्या मित्रांसोबत. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. तथापि तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक्स देऊ शकतो, पण प्रयत्न कर आणि खरोखरच, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस, आणि प्रयत्न कर की खरोखरच सुंदर असा ड्रेस तू विकत किंवा मग आणू शकशील किंवा वेअर करशील. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मादाम Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. आता जो पार्टीचा दिवस आहे तो जवळ आला होता. अँड जी मॅडम किंवा मादामचा अर्थ मॅडम, मॅडम ज्या काय लॉयझेल त्या कशा होत्या, दिसत होत्या दुःखी दिसत होत्या. रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ, अँझायस म्हणजे चिंताग्रस्त त्या दिसत होत्या, जरी त्यांचा ड्रेस रेडी होता तरीही. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, एका संध्याकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय म्हणला बघा, व्हॉट इज द मॅटर, काय झालं. यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days, गेल्या 3 दिवसापासून तू विचित्र वागत आहेस. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. तिने उत्तर दिलं, मला असं वाटतं की माझ्याकडे दागिने नाहीत. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, एक छोटासा दागिना सुद्धा, एक दगड सुद्धा मला वेअर करायसाठी नाही. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, त्याऐवजी मी पार्टीला जाऊ इच्छित नाही, म्हणजे त्यामुळे मी काय करू शकत नाही, पार्टीला जाऊ इच्छित नाही. यू कुड वेअर फ्लावर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर. तो तिला म्हणाला, यू कुड वेअर फ्लावर्स, तू काय करू शकतेस, फ्लावर्स म्हणजे फुलं तू घालू शकतेस, वेअर करू शकतेस
कारण काय तर दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर, कारण यावर्षी ते काय कसे आहेत तर खूप फॅशनेबल आहेत. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, ती काय झाली नाही, ते तयार झाली नाही किंवा ती त्याच्याकडून त्या गोष्टीसाठी तयार झाली नाही, पटली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर टू हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि काय केलं तर टोल्ड हर डिस्ट्रेस, तिने तिच्या दुःखाविषयी तिच्या मैत्रिणीला सांगितलं. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब, आणि ज्या मॅडम फॉरेस्टियर आहेत त्या त्याच्या मिररकडे असलेल्या कपाटाकडे गेल्या. टूक आउट अ लार्ज बॉक्स, एक मोठा बॉक्स काढला. ब्रॉट इट बॅक, आणि सोबत परत आणला म्हणजे सोबत घेतला. ओपन इट अँड सेड मादाम लॉझेल, आणि काय म्हणाले ते मादाम लॉझेलला, चूज माय डिअर. तिने तो बॉक्स आणला आणि ओपन केला आणि म्हणाल्या की मादाम लॉझेल चूज माय डिअर, माझ्या जे काही मैत्रिणीला त्या म्हणताय की तू यापैकी तू एखादा काय कर तर चूज कर. फर्स्ट मॅथ्रिडा सॉ सम ब्रासलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. सर्वप्रथम फर्स्ट मॅथ्रिडा सॉ सम ब्रासलेट्स, तिने काही बांगड्या बघितल्या, ब्रासलेट्स बघितले. देन अ पर्ल नेकलेस, नंतर मोत्यांचा हार पाहिला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, तिने ते जे काही ज्वेलरी आहे ते दागिने जे आहेत ते आरशामध्ये वेअर करून बघितले, आरशामध्ये तिने ते बघितले. शी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स, पुन्हा तिने विचारलं की तुझ्याकडे काही नाही आहे का. व्हाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, का हो माझ्याकडे आहे परंतु आय डोंट नो व्हॉट यू लाईक, परंतु मला समजत नाहीये, मला ठाऊक नाहीये की तुला काय आवडतं ते. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. सडनली म्हणजे अचानक तिला एक काळा सॅटिनमधील एक बॉक्स तिला सापडला. शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, तिला एक काळा बॉक्स जो आहे तो सापडला. अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर, एक भव्य असा डायमंड हार तिला सापडला आणि तिचं हृदय जे आहे ते अनियंत्रित इच्छेने धडकू लागलं होतं. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक इट, तो हार हातात घेताना तिचे हात काय होत होते थरथरायला लागले होते. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, तिने तो नेकलेस स्वतःच्या गळ्याभोवती घट्ट बांधला आणि अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ, आणि स्वतःकडे पाहण्यात ती काय झाली तर रम्मान झाली. देन आस्क्ड एन्झायसली हेजिटेटिंग वुड यू लेंड मी दिस जस्ट दिस, तिनं मॅथ्रिडाने चिंताग्रस्तपणे तिला विचारलं वुड यू लेंड मी दिस जस्ट दिस, तू फक्त मला हे देशील का, देणार आहेस का. वाय येस ऑफकोर्स, का हो नक्कीच. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्च्युरसली देन फ्लेड विथ हर ट्रेजर, तिने तिचा जो हात आहे तिच्या मैत्रिणीच्या नेक गळ्याभोवती फिरवला. रॅप्च्युरसली म्हणजे अत्यानंदपणे म्हणजे खूप आनंदाने. देन शी फ्लेड विथ हर ट्रेजर, आणि ती काय केली तिच्या मैत्रिणीचं ते काही हार होता तो घेऊन निघून ती गेली, तिथून ती निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, पार्टीचा दिवस आला. मादाम लॉयझल वॉज अ सक्सेस, आणि मादाम लॉयझल आहे ती काय झाली होती, यशस्वी झाली होती. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन्स, ती इतर स्त्रियांपेक्षा खूप सुंदर दिसत होती. एलिगंट मोहक, ग्रेसियस, देन स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ग्रेशियस म्हणजे दयाळू किंवा मग आनंदाने भरलेली, स्माइलिंग म्हणजे खूप हसतमुख, अँड फुल ऑफ जॉय आणि अति प्रसन्न ती दिसत होती इतर स्त्रियांपेक्षा. शी डान्स्ड वाईल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. ती खूप मोकळती नाचली. शी डान्स्ड वाईडली म्हणजे अतिशय मोकळती नाचली. विथ पॅशन म्हणजे अतिशय आवडीने ती नाचली. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, आणि सर्व काही ती विसरून गेली होती. कशामध्ये, तिच्या विजयामध्ये. कुठल्या, सर्व काही यशाच्या आणि सौंदर्याच्या विजयात ती सर्व काही विसरून गेली होती. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस, आणि
आनंदाच्या काय जे ढग असतील, क्लाउड असतील, त्यावरती काय होत होती तर तरंगत होती. मॅथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. शेवटी काय मॅथिल्डा आणि हर हजबंड, तिचा नवरा आणि मॅथिल्डा, ते काय झाले तर सकाळी 4 वाजता त्या पार्टीमधून निघाले. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट, आणि ज्यावेळेस ते रस्त्यावर होते, दे कुड नॉट फाइंड अ कॅब, त्यांना काय मिळाले नाही, टॅक्सी सापडली नाही, टॅक्सी सापडली नव्हती. दे वॉक्ड डाऊन टुवर्ड द सेईनी टिल फाउंड द ट्रेन, फाउंड वन. जोपर्यंत त्यांना काय होत नाही, नवीन टॅक्सी मिळत नाही किंवा सापडत नाही, तोपर्यंत त्यांनी काय केलं तर सायनीपर्यंत त्यांनी जायचं ठरवलं, किंवा ते चालत चालत इथपर्यंत आले. दे वर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोर, आणि त्यांना नंतर ती कॅब मिळाल्यानंतर, टॅक्सी मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या डोरवर सोडण्यात आलं, त्यांनी त्या टॅक्सीने सोडलं. इन द रुईडेस मार्टियर्स, कुठे रुईडेस मार्टियरवर. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर, आणि दुर्दैवाने तिच्यासाठी आता काय झालं होतं, सर्व काही संपलं होतं, पार्टी संपलेली होती. इन फ्रंट ऑफ द मिरर समोर, आरशासमोर, शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी, तिने तिच्या आरशासमोर असं स्वतःला एक नजरभर बघण्याचं तिने ठरवलं होतं. शी टूक अ फायनल लुक, ती तिच्याकडे स्वतःकडे एक नजर भरून ती बघत होती, तिचं वैभव, तिची सुंदरता ती बघत होती. बट सडनली शी अटर्ड अ क्राय, परंतु अचानक ती ओरडली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक, आता तिच्या जो ती नेकलेस तिने मैत्रीकडून आणला होता, तो नेकलेस तिच्या गळ्याभोवती नव्हता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड, तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, काय प्रकरण आहे, काय घडलंय. शी टर्न टुवर्ड्स हिम, ती त्याच्याकडे वळाली. पॅनिक स्ट्रायकन, आता ती पॅनिक स्ट्रायकन म्हणजे घाबरून, ती घाबरून त्याच्याकडे वळाली. आय हॅव, माझ्याकडे आहे. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस, माझ्याकडे आता काय नाही, तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही, तो नेकलेस नाही, असं ती म्हणाली, घाबरून असं ती म्हणाली. ही स्टॉप्ड अप डिस्ट्रॉट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल, तो घाबरून उभा राहिला आणि म्हणाला, काय, कसे, आणि ते कसं शक्य आहे. इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे, असं तो म्हणाला. इथं आपला हा पहिला पार्ट संपतोय. तर द नेकलेसचा सेकंड पार्ट अतिशय छान असा पार्ट आहे, आणि छान असा धडा आहे, मला खूप आवडला आहे. एक मेसेज सांगतो थोडक्यात, आणि नंतर आपण चॅप्टरला सुरू करूया. या लेसनमधून आपण शिकतोय की कोणाकोणी कुठली वस्तू घेतली आपण, तर ती वेळेतच वापस करावी, किंवा मग घेताना आपण काय केलं, घेतल्यानंतर आपण तिची काय घेतली पाहिजे तर पुरेपूर काळजी घ्यायला हवी. अन्यथा जे काही मिस्टर अँड मिसेस लॉयझलला भोगावं लागलं, किंवा तशा प्रकारची कंडिशन हे आपल्याला फेस करावी लागू शकते. द नेकलेसचा सेकंड पार्ट आपण बघतोय, सुरुवात करतोय. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, त्यांनी तिच्या कपड्यांच्या पटांमध्ये, फोल्ड्स म्हणजे जे पट असतात, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, तिच्या वस्त्राच्या, क्लोक म्हणजे झगा, ओके. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक म्हणजे तिचे जे काही वस्त्र आहेत किंवा तिचा जो झगा आहे त्याच्या पटांमध्ये. इन हर पॉकेट्स, तिच्या खिशामध्ये. एव्हरीवेअर, सगळीकडे. बट दे कुड नॉट फाइंड इट, परंतु त्यांना तो हार सापडला नाही, तो नेकलेस सापडू शकला नव्हता. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, मिस्टर लॉयझलने तिला विचारलं, आर यू शुअर, तुला खात्री आहे का, यू स्टील हॅड इट, तुझ्याकडे ते होतं, ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, जेव्हा तू काय केला, हॉल सोडला, तुला खात्री आहे का, तो हार तुझ्याकडे होता. येस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री, हो, मिनिस्ट्रीमध्ये म्हणजे मंत्रालयाच्या सभागृहात मी त्याला स्पर्श केला होता. आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री, मिनिस्ट्री म्हणजे मंत्रालय. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब. परंतु, ओके, बट इफ यू हॅड लॉस्ट इट, परंतु जर तो काय झाला असता, तुझ्याकडून पडला असता की हरवला असता, इन द स्ट्रीट, रस्त्यामध्ये, वी वुड हॅव हर्ड इट फॉल, तर आपण काय झालं असतं, तो पडल्यानंतर आपल्याला काय झालं असतं, त्या हाराचा आवाज आला असता, त्या नेकलेसचा आवाज आला असता, पडला म्हणून.
इट मस्ट बी इन द कॅब. तो निश्चितच टॅक्सीमध्ये असला पाहिजे. यस दॅट्स प्रोबॅबली इट. होय बहुधा तिथेच तो आहे. डिड यू टेक हिज नंबर. तू त्याचा नंबर घेतला होता का. नो नाही. दे स्टेअर्ड इच अदर स्टन. ते एकमेकांकडे बघत होते आणि ते काय झाले होते, स्तब्ध झाले होते. म्हणजे ते एकमेकांना बघून स्तब्ध झाले. ॲट लास्ट लॉयझल पुट हिज क्लोथ ऑन अगेन. आय एम गोइंग बॅक ही सेड. लॉयझल आहे तिचा नवरा मिस्टर लॉयझल, तिने काय केले, तिचे जे कपडे होते ते पुन्हा धारण केले किंवा घातले आणि तो म्हणाला आय एम गोइंग बॅक. मी परत जातो, मी पुन्हा जात आहे. ओव्हर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. आपण ज्या रस्त्यावर पूर्ण चाललो त्या रस्त्यावर मी काय करतो, त्याला पुन्हा बघतो. इफ आय कॅन फाइंड इट, जर मला तो सापडला तर. ही लेफ्ट शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. तो गेला. शी रिमेन इन हर बॉल ड्रेस नाईट ऑल नाईट. त्या ड्रेसमध्ये ती पूर्ण रात्रभर तशीच थांबली. हर माइंड ब्लँक. तिचं मन जे होतं ते कोरं झालं होतं किंवा ब्लँक म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार त्याच्या डोक्यात चालू नव्हता. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. तिचा जो नवरा आहे मिस्टर लॉयझॉल ते सुमारे 7 वाजता परत आले. त्यानंतर आहे ही हॅड फाउंड नथिंग. परंतु त्यांना काही सापडलं नाही. ही हॅड फाउंड नथिंग. त्यांना काही सापडलं नाही. त्यांना म्हणजे तिच्या नवऱ्याला काही सापडलं नव्हतं. ही वेंट टू द पोलीस टू द न्यूजपेपर टू ऑफर अ रिवॉर्ड टू अ कॅब कंपनीज एव्हरीवेअर द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. तो पोलिसांकडे गेला. टू द न्यूजपेपर टू ऑफर रिवॉर्ड. न्यूजपेपरकडे गेला, वर्तमानपत्रांकडे गेला बक्षीस देण्यासाठी. टू द कॅब कंपनीज. जे कॅब कंपनीचे मालक आहेत त्या टॅक्सी चालवणाऱ्या त्या कंपन्यांकडे तो गेला. एव्हरीवेअर सगळीकडे तो गेला. द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप टू होप लेड हिम. सगळीकडे आशाची म्हणजे जे काही त्याला असं वाटलं की इथे आपल्याला अपेक्षा आहे, इथून आपल्याला तो हार वापस मिळू शकतो, अशा सर्व ठिकाणी तो गेला होता. शी वेटेड ऑल डे इन डिस्पियर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. ती जवळपास संध्याकाळपर्यंत तिने वाट बघितली. इन डिस्पियर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. आणि संध्याकाळी तिला काय झालं तर म्हणजे ह्या फ्राइटफुल डिझास्टर जी काही वाईट घटना किंवा आपत्ती त्यांच्यावर आली होती, ओढली होती, तिचं दुःख मनवण्यासाठी किंवा निराश होण्यासाठी ती दिवसभर थांबली होती. लॉयझल रिटर्न इन द इव्हनिंग. लॉयझल संध्याकाळी घरी आला, परत आला. अ हॉलो पेल फिगर ही हॅड फाउंड नथिंग. अ हॉलो म्हणजे पोकळ किंवा मग डिप्रेस्ड असं त्याचं. त्याचबरोबर पेल म्हणजे निस्तेज असे त्याची आकृती, म्हणजे त्याचीच बॉडी जी होती ती कशी झाली होती, निस्तेज झाली होती त्या चेहरा आणि सगळी बॉडी, आणि पोकळ असं त्याचं शरीर दिसत होतं. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काही सापडलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. आणि तो तिला म्हणाला काय, तू तुझ्या मैत्रिणीला लिहायलाच पाहिजे. काय लिहायला पाहिजे. ही सेड. तो म्हणाला टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू हॅव नथिंग यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. टेल हर म्हणजे तिला सांग. काय सांग. यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स ऑफ हर नेकलेस. तुझ्याकडून काय झालंय तर तिचा जो काही नेकलेस आहे त्याचा फासा तुटलाय. क्लॅप्स म्हणजे गुंतण्यासाठी जो फासा असतो तो तुटला आहे. अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. आणि तू काय केलं, त्याला रिपेअर करण्यासाठी टाकला आहे किंवा तू रिपेअर त्याला करत आहेस. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. हे जर याच्यामुळे काय होईल आपला तर बराचसा वेळ मिळेल ते काय करण्यासाठी, शोधण्यासाठी. शी रोट ॲज ही डिक्टेक्टेड. जसं तिने सांगितलं त्याप्रमाणे तिने काय केलं तर तशा प्रकारे तिने लिहिलं. त्याने सांगितल्याप्रमाणे तिनं लिहिलं. ॲट द एंड ऑफ 1 week दे लॉस्ट ऑल होप्स. दे हॅड लॉस्ट ऑल होप्स. एका आठवड्याच्या शेवटी त्यांचे जे सर्व अपेक्षा आहेत त्या काय झाल्या होत्या, संपल्या होत्या. अँड लॉयझलने ठरवलं. हू सडनली लुक्ड एज. जी काय असेल तर म्हातारी दिसायला लागली होती. डिक्लेअर. त्यांनी ठरवलं. वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेलर.
ज्वेल्स, आणि त्यांनी ठरवलं की रत्नजडित जे काय आहे ज्वेल्स ते कशा प्रकारे आपण बदलायचं याचा ते विचार केला. म्हणजे त्यांनी ठरवलं की आपण काय केलं पाहिजे, ते विचार केला पाहिजेत जे की ज्वेल आहे त्याला रिप्लेस कसं करायचं याबद्दल. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर, आणि त्यामुळे ते काय झाले तर ज्वेलरकडून दुसऱ्या ज्वेलरकडे ते गेले. लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज, बोथ सिक अँड ग्रीफ अँड अँग्विश. लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन म्हणजे दोघंही ते ज्वेलर टू ज्वेलरकडे गेले, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या दुकानात गेले सोनाराच्या किंवा ज्वेलरच्या, आणि तिथे ते काय करत होते तर तशा प्रकारचा नेकलेस ते शोधत होते. लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज, आणि ते विचार करून आठवण ते करत होते तो नेकलेस कसा आहे त्यानुसार ते तो नेकलेस शोधत होते. बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश, दोघंही कसे झाले ते दुःख आणि वेदनांनी ग्रासले होते. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल या शॉपमध्ये दुकानामध्ये दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली वॉट दे वर लुकिंग फॉर. त्यांना काय सापडली तर एक हिऱ्यांची माळ सापडली. डायमंड म्हणजेच हिरे ज्याला आपण म्हणतो, हिऱ्यांची माळ त्यांना सापडली जी एक्झॅक्टली दिसत होती जे ते काय करत होते शोधत होते त्याच्यासारखी. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स, आणि त्याची किंमत जवळपास किती होती तर 40,000 म्हणजे 40,000 फ्रँक्स एवढी त्याची किंमत होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000, त्यांनी ते 36,000साठी म्हणजे त्यांनी काय दे कुड हॅव इट फॉर 36,000, ते जे आहे ती 36,000पर्यंत ते घेऊ शकले असते. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. शेवटी त्यांनी काय केलं तर त्या ज्वेलरला विनंती केली. बेग्ड म्हणजे विनंती करणे, भीक मागण्याचा अर्थ होता ॲक्च्युली, पण तिथे विनंती केली नॉट टू सेल इट फॉर 3 days, कमीत कमी 3 दिवस त्यांनी तो जो हार आहे तो विकू नये. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. त्यांनी अशी व्यवस्था केली की फेब्रुवारीच्या शेवटी जर त्यांना काय होतं तो हार सापडतोय जुना, तर हा जो हार आहे जो ते विकत घेत आहे तो 34,000 फ्रँकमध्ये त्यांनी परत घ्यायला पाहिजे होता असं त्यांनी ठरवलं होतं. इट मीन्स अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक. त्यांनी अरेंजमेंट केली होती की तो काय करेल हार बॅक म्हणजे वापस घेईल कितीला 34,000 फ्रँक्सला, जर इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी, जर फेब्रुवारीपर्यंत त्यांना तो जो दुसरा हार आहे तो सापडला तर. लॉयझल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम, ही वुड बॉरो द रेस्ट. लॉयझलकडे 18,000 फ्रँक्स म्हणजे 18,000 फ्रँक्स होते, इतकी अमाऊंट त्याच्याकडे होती. विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम, जी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवली होती. ही वुड बॉरो द रेस्ट, आणि त्याने ठरवलं की उरलेले पैसे तो काय करणार तर बॉरो करणार, उसने घेणार. अँड ही डिड बॉरो, आणि त्याने ते कर्ज घेतलं किंवा उसने घेतले. बॉरो म्हणजे कर्ज घेणे किंवा उसने घेणे. ही गेव नोट्स मेड रुइनस ॲग्रीमेंट डील्ड विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. त्याने कर्ज घेतलं, त्यांनी नोट्स दिल्या, विध्वंसकाशी करार केले, डील्ड विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर्स, आणि जे काही सावकार आहेत त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केले तर व्यवहार केले. मनी लेंडर म्हणजे त्याला आपण सावकार म्हणू शकतो. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस, आणि त्यानंतर तो नवीन हार घेण्यासाठी गेला. अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलरी काउंटर 36,000 फ्रँक्स, आणि त्यांनी त्या जे काही काउंटर आहे त्या ज्वेलर्सचं त्याच्यावर 36,000 हे इतके फ्रँक्स त्यांनी ठेवले. वेन मादाम लॉयझल टूक द नेकलेस बॅक, मादाम फॉरेस्टर सेड कोल्डली, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, आय माइट हॅव नीडेड इट. जेव्हा मॅडम ज्या काय आहेत मादाम लॉयझल, त्यांनी तो नेकलेस परत केला कोणाला, मादाम फॉरेस्टरला. मादाम फॉरेस्टरला तो वापस केल्यानंतर मादाम फॉरेस्टर त्यांना शांतपणे म्हणाल्या, थंडपणे म्हणाल्या, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, तुम्ही तो लवकर परत केला
असता तर आय माइट हॅव नीडेड इट, तर याची मला गरज भासली असती. फ्रॉम देन ऑन मादाम लॉयझल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि तेव्हापासून मादाम लॉयझलला जाणवायला लागलं काय, तर अतिशय भयानक गरिबी काय असते याचं जीवन तिला माहिती झालं होतं. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली, परंतु तिची भूमिका तिने हिरोइक वेने पार पाडली होती. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड, जे भयानक असं कर्ज आहे ते भरलंच पाहिजे. शी वुड पे इट, आणि तिने ते भरलं, आणि ती भरायची, किंवा तिने ते भरलं, ती भरायची. दे डिसमिस देअर मेड, त्यांची दासी होती त्यांनी तिला डिसमिस केलं, तिला न येण्याचं सांगितलं. दे चेंज देअर लॉजिंग, दे रेंटेड अ गॅरेट अंडर दी रूफ, त्यांनी त्यांचं घर चेंज केलं, त्यांनी त्यांची घरी बदलली. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ, आणि त्यांची गच्ची जी आहे ती छताखाली भाड्याने दिली. म्हणजे बऱ्याचशा त्या गोष्टी सेव्ह करायला लागल्या होती. शी केम टू नो द ड्रग्जरी ऑफ हाऊसवर्क, शी केम टू नो द ड्रग्जरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर ऑफ द किचन. त्यानंतर तिला घराचं जे काही काम आहे, जे किळसवाणी वाटायचं, तिरस्करणी असं वाटायचं, ते तिला कळायला लागलं. द ओडियस लेबर ऑफ द किचन, आणि जे की किचनचं जे ओडियस असं लेबर आहे, तिरस्करणीय असं जे काही काम आहे किळसवाणं, ते तिला समजायला लागलं होतं. शी वॉश द डिशेस, द डर्टी लिनन, शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग and carried up the water, shopping at each landing to the catch her breath and dress like a commoner. She washed the dishes, म्हणजे तिने भांडी घासली. The dirty linen, लिनन म्हणजे कपडे, सदरा, तिने ते कपडे जे डर्टी असे कपडे ते तिने धुतले. She carried the garbage down, आणि जो काही कचरा आहे, गार्बेज म्हणजे कचरा, carried down to the street every morning, आणि ती रोज ती जो कचरा आहे ती रस्त्यावरती रोज खाली घेऊन जात होती. अँड कॅरीड अप द वॉटर, आणि पाणी ती आणत होती, पाणी उचलत होती किंवा आणत होती. शॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर, आणि प्रत्येक स्टॉपवरती थांबत होती कशासाठी, तर कॅच हर ब्रीथ म्हणजे श्वास घेण्यासाठी, म्हणजे थकून जायची ती, याचा अर्थ असा होता. परंतु ती पॉज घेऊन तिचं काम करत होती. अँड ड्रेस लाईक अ कॉमनर, आणि सामान्य माणसासारखे तिने कपडे घातले होते. शी हॅड टू बार्गेन at markets, quarrel and face insults over every miserable soul. She had to bargain at market, तिने काय केलं पाहिजे, तर खरेदी विक्री बाबत तिने सौदा केला पाहिजे, सौदा तिने केला पाहिजे. बार्गेन म्हणजे तडजोड करणे किंवा भाव जो असतो वस्तूंचा त्यामध्ये अग्रीमेंट करणे, करार करणे किंवा सौदा करणे. क्वारल अँड फेस इन्सल्ट, आणि त्यासाठी ती भांडली. फेस इन्सल्ट ओव्हर एव्हरी मिझरेबल सो, आणि जो काही त्या काळचं जे एक पैशाचं एक स्वरूप होतं, कमी किमतीचा पैसा, नाणं एक प्रकारचं सेव म्हणजे, तर त्या प्रत्येक नाण्यासाठी तिला काय व्हायचं, तर इन्सल्ट व्हायचं. परंतु ती त्या गोष्टीला तिला अपमान सहन करावा लागत होता प्रत्येक पैशासाठी. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर अँड गेट मोर टाईम, प्रत्येक महिन्यात त्यांना काही कर्ज परत द्यावं लागलं, दुसऱ्याचं नूतनीकरण करावं लागलं, आणि अधिक वेळ त्यांना मिळाला होता. Her husband worked extra every evening doing accounts for a tradesman, and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. तिचा जो नवरा होता तो खूप एक्स्ट्रा काम करत होता. एव्हरी इव्हिनिंग, प्रत्येक संध्याकाळी. डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेडमॅन, जो काही ट्रेडमॅन आहे, व्यावसायिक आहे, त्याचं काय करायचं, तो काम करत होता, अकाउंटचं काम तो करत होता. अँड ऑफन, आणि नेहमी. लेट इन टू द नाईट, आणि उशिरा रात्रीपर्यंत. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज, आणि काय करायचा तो, म्हणजे प्रत्येक रात्री, रोज रात्री तो काय करायचा, लेट नाईटपर्यंत तो काय करायचा, तर मॅन्युस्क्रिप्ट कॉपी करण्याचं काम करायचा. 5 sous अ पेज, एका पेजसाठी त्याला किती मिळायचे, 5 sous मिळायचे, म्हणजे ते नाणे त्याला मिळायचे. 5 पैसे आपण असं गृहीत धरूया. तर सोज म्हणजे एक प्रकारचं नाणं आहे,
ओके, हे बघा दिलेलं आहे फ्रेंच कॉइन ऑफ लो व्हॅल्यू यूज्ड इन द पास्ट. एक लो व्हॅल्यूचं एक फ्रेंच नाणं ते होतं. ते एका नाण्यासाठी म्हणजे 5 नाण्यासाठी एक पेज त्याला काय करायला लागायचं तर कॉपी करायला लागायचं मेन्युस्क्रिप्ट आणि तो ते करत होता. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. जवळपास हे 10 वर्ष ते कर्ज टिकलं. 10 वर्षापर्यंत ते होतं. ॲट द एंड ऑफ 10 years, 10 वर्षाच्या शेवटी दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. त्यांनी सर्व काही पेड केलं होतं, अगदी व्याजासह त्यांनी सर्व काही दिलेलं होतं. मादाम लॉयझल लुक्ड ओल्ड नाऊ. जी मॅडम लॉयझल होती ती आता म्हातारी झाली होती, काय दिसत होती. ऑफन नेहमी शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. नेहमी शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. ब्रूडेड म्हणजेचा अर्थ दिला बघा थॉट सॅडली ऑर अनहॅपीली. म्हणजे दुःखाने ती काय करायची तर विचार करत होती. काय विचार करायची दुःखामध्ये. व्हॉट वुड हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट हर नेकलेस. काय झालं असतं जर तिने काय केलं असता तो हार गमावला नसता तर, हरवला नसता तर. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज. हे आयुष्य किती विचित्र आहे. हाऊ फिकल. फिकल म्हणजेच याचा अर्थ असा होतो म्हणजे कसं एक अनवाणी अशा प्रकारचं हे आयुष्य आहे. फिकलचा अर्थ दिला आहे का नाही. फिकल, हाऊ फिकल म्हणजे किती चंचल असं हे आयुष्य आहे, किती वीन असं आयुष्य आहे. आता फिकल म्हणजेच काय होतं तर चंचल असा त्याचा अर्थ होतो की अस्थिर. किती अस्थिर असं आयुष्य आहे, किती चंचल असं आयुष्य आहे. अस्थिरच आपण अर्थ घेऊया, किती अस्थिर हे आहे. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुईन्ड ऑर सेव्ड. हाऊ लिटल इज नीडेड. किती थोडा वेळ लागतो बघा. फॉर वन टू बी रुईन ऑर सेव्ड. एखाद्या व्यक्तीला उद्ध्वस्त होण्यासाठी किंवा मग तारलं जाण्यासाठी किंवा बसण्यासाठी वाचण्यासाठी किती कमी वेळ लागतो असं ती तिथे म्हणते. अशा प्रश्नाचा ती विचार करत होती. वन संडे. एका रविवारी. ॲज शी वॉज वॉकिंग इन द चार्म्स एलिसेस सडनली शी सॉ मादाम फॉरेस्टियर स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. एका रविवारी ती चॅम एलिसिसमध्ये फिरत असताना अचानक सडनली शी सॉ मादाम फॉरेस्टर. तिला मादाम फॉरेस्टियर दिसली. स्टील यंग अजूनही सुंदर. स्टील ब्युटिफुल यंग. स्टील यंग म्हणजे अजूनही तरुण. स्टील ब्युटिफुल म्हणजे अजूनही सुंदर. स्टील चार्मिंग अजूनही मोहकती तिला दिसली. कोण. मादाम फॉरेस्टियर. मॅडम लॉयझल फेल्ट इमोशनल. ती खूप भावनाप्रधान झाली, खूप भावनावेश ती झाली, भावनिक ती झाली होती. शुड शी स्पीक टू हर. तिने तिच्याशी बोललं पाहिजे. येस ऑफकोर्स. होय नक्कीच. अँड नाव दॅट शी हॅड पेड. कारण आता तिने काय दिले तर पैसे दिले आहेत. शी वुड टेल हर ऑल. व्हाय नॉट. तिने तिला सर्व सांगितलं पाहिजे. व्हाय नॉट. का नाही. तिने सर्व तिला सांगितलं पाहिजे. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जिनी. ती तिच्याकडे गेली. मादाम लॉयझल जी आहे ती फॉरेस्टियरकडे गेली आणि म्हणाली गुड मॉर्निंग, शुभ सकाळ जिनी. द अदर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमेन डिड नॉट रेकग्नाइज हर. शी स्टॅमर्ड. फॉरेस्टर द अदर अस्टॉनिश टू बी ॲड्रेस सो फॅमिलियरली. तिला आश्चर्य वाटलं. अस्टॉनिश म्हणजे ती आश्चर्यचकित झाली की कोणीतरी ॲड्रेस लाईक फॅमिलियर म्हणजे फॅमिलियरली काय करते तर ॲड्रेस करते. म्हणजे त्या स्त्रीला परिचितपणे काय करते संबोधित केल्याबद्दल ती थोडी आश्चर्यचकित झाली. मिस मादाम फॉरेस्टियर आश्चर्यचकित झाली. बाय दिस कॉमन वुमेन. या वुमेनला बघून. डिड नॉट रेकग्नाइज हर. आणि त्या मादाम फॉरेस्टरने मादाम लॉयझलला ओळखलं नव्हतं. शी स्टॅमर्ड. ती तोत्रेपणाने बोलली, गुतत बोलली. बट मादाम आय डोंट नो. पण मॅडम मला माहीत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुम्ही निश्चितच चूक केलेली आहे. नो आय एम मॅथिल्डा लॉयझल. नाही मी मॅथिल्डा लॉयझल आहे. हर फ्रेंड अटर अ क्राय. ओ माय पुअर मॅथिल्डा, हाऊ यू हॅव चेंज्ड. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय म्हणजे तिची मैत्रीण ओरडली थोडक्यामध्ये.
क्राय म्हणजे ओरडणे, तर असं घेऊया आपण. ओ अरे, माय पुअर मॅथिल्डा, माझी गरीब मॅथिल्डा, हाऊ यू हॅव चेंज, किती तू बदलली आहेस, आपण म्हणजे किती तुझ्यात बदल झालेला आहे. येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. होय, मी तुला आय हॅव हॅड सो हार्ड टाइम सिन्स, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप असा काय झालं तर हार्ड टाइम आला आहे. सिन्स आय लास्ट सॉ यू, जेव्हा मी तुला लास्ट शेवटी बघितलं होतं तेव्हापासून. अँड मेनी मिझरीज, खूप अशा वाईट परिस्थितीसुद्धा माझ्याकडे आल्या होत्या. अँड ऑल बिकॉज ऑफ यू, आणि हे सगळं झालं कशामुळे, तुझ्यामुळे ते झालं होतं. मी, हाऊ कॅन दॅट बी, मी, ते कसं शक्य आहे, किंवा ते कसं होऊ शकेल, ते कसं होऊ शकतं. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेड मी टू वेअर टू द मिनिस्ट्री पार्टी. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस, तुला तो डायमंड नेकलेस आठवतो का. दॅट, जो, यू लेड मी, तुम्हाला दिला होता, टू वेअर टू द मिनिस्ट्रीज पार्टी, मिनिस्टरच्या पार्टीला जाण्यासाठी तुम्हाला तो हार दिला होता, तो तुला आठवतो का. येस, वेल, बरं ठीक आहे. येस, वेल, हो बरं. वेल, आय लॉस्ट इट, मी तो गमावला. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक, तुला काय म्हणायचंय, तू परत आणलास. आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट, मी तसाच प्रकारे आणला, एक्झॅक्टली तशासारखा दिसेल अशा प्रकारचाच मी परत आणला होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट, आणि त्यासाठी त्याचे पैसे वापस देण्यासाठी आम्हाला 10 वर्ष लागली आहेत. इट वॉजंट इझी फॉर अस, हे आम्हाला सोपं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल, आमच्याकडे खूप कमी प्रमाणात पैसे होते. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर, परंतु शेवटी ते संपले, म्हणजे ते पैसे वापस आम्ही दिले. अँड आय एम व्हेरी ग्लॅड, आणि मला आनंद त्याचा खूप आहे. मादाम फॉरेस्टर वॉज स्टन, मादाम फॉरेस्टर ज्या आहेत त्या स्तन झाल्या किंवा स्तब्ध उभा राहिल्या. यू से दॅट यू ब्रॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन, तुला काय म्हणायचं आहे. यू से दॅट, तू म्हणतेस की यू ब्रॉट अ डायमंड नेकलेस, तू डायमंड नेकलेस विकत आणलास, म्हणजे हिऱ्याचा हार तू विकत आणलास माझ्या हाराला रिप्लेस करण्यासाठी. येस, यू डिडंट नोटीस देन, होय, तुझ्या ते लक्षात आलं नाही का. दे वेअर व्हेरी सिमिलर, ते खूप समान होते. अँड शी स्माइल विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर, ती खूप अशी अभिमानाने हसली आणि निर्दोष अशा हास्याने, म्हणजे इनोसंट प्लेजर, एक निर्दोष असं इनोसंट अशा प्रकारचं प्लेजर तिच्या चेहऱ्यावर होतं. मादाम फॉरेस्टियर डीपली मूड टूक बोथ हर हँड्स, मादाम फॉरेस्टियर जी होती डीपली मूड, ती खूप खोलवर हल्ली, मधून आतून. टूक बोथ हर हँड्स, तिने तिचे दोन्ही हात हातात घेतले. ओ माय डिअर मॅथिल्डा, अरे माझ्या गरीब मॅथिल्डा. ओ माय पुअर मॅथिल्डा, सॉरी, पुअर मॅथिल्डा, हे माझ्या गरीब, अरे माझ्या पुअर मॅथिल्डा. माइन वॉज इमिटेशन, माझा जो हार होता तो इमिटेशन होता. इमिटेशन म्हणजे काय होता, तर तो एक अनुकरण होतं, ते एक प्रकारचं, म्हणजे एक कॉपी होती, ओरिजिनलची ती एक कॉपी होती, म्हणजे नकली ते होतं. नकली आपण इथं अर्थ घेणार आहोत, एक कॉपी ते होतं. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट, याची किंमत जास्तीत जास्त 500 francs इतकीच होती. अशा प्रकारे इथे हा लेसन काय होतो, संपून जातो.